नमस्कार. आज आपण बघूया ताटावरचा रुमाल. वटपौर्णिमा स्पेशल ताटावरचा रुमाल मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्यासाठी मी पैठणी फॅब्रिक आणि नेट फॅब्रिकचा यूज करणार आहे. तुम्ही येथे खण फॅब्रिकचाही वापर करू शकता. येथे मी तुम्हाला पैठणीपासून दाखवते. आता अशा प्रकारचा माझ्याकडे पैठणीचं कापड उरलेलं होतं. ब्लाऊज पीसमधून उरलेल्या कापडापासून मी तुम्हाला दाखवते आहे. कुठलीही रिंग किंवा प्लेट ठेवून आपल्याला असं राऊंड मार्क करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात. साधारणतः 9-10 इंचाचा असा सर्कल घ्यायचा आहे. फॅब्रिकच्या उलट बाजूनी मार्क करून घेऊया. तुमच्याकडे असणाऱ्या पूजेच्या ताटानुसार तुम्ही अंदाजाने कापड कमी जास्त करू शकतात. आता माझ्याकडे जे ताट आहे त्यानुसार मी हा अंदाज घेतलेला आहे. साधारणतः आतला सर्कल मी 9 ते 10 इंचाचा घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, जो काही आपण सर्कल मार्क करून घेतला तो कट करून घेऊया. असा सर्कल रेडी झालेला आहे. आता काय करायचे आहे, त्याच कलरचं मी कॉटनचं फॅब्रिक घेतलं आहे लायनिंगसाठी आणि त्यावर हा सर्कल ठेवून थोडं एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं. एकदम गहूभर असं अंतर ठेवून मी कट करून घेतलेलं आहे आणि सेम 2 आपले फॅब्रिक कट करून झालेले आहे. आता एक फॅब्रिक लायनिंगचं फॅब्रिक मी बाजूला ठेवते आणि आता आपल्याला नेट फॅब्रिक घ्यायचं. नेट फॅब्रिक किती घ्यायचं अंदाजाने मी सांगते. साधारणतः हे नेट फॅब्रिक जास्तीचंच ठेवायचं आहे. 39 ते 40 इंचाचं मी हे फॅब्रिक घेतलं आहे आणि ताटाच्या रुंदीनुसार एक्स्ट्राचं फॅब्रिक ठेवलेलं आहे. आता काय करायचं आहे, पैठणीचा जो सर्कल आहे तो सीधी बाजू वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि नेट फॅब्रिकच्या प्लेट्स टाकत जायच्या आहे. म्हणजे आपला सीधा पैठणीचा जो सर्कल आहे सीधा भाग वरच्या बाजूला आणि त्यावर उलट बाजूने आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहे. आता या प्लेट्स 1.5 ते 2 इंचावर मी टाकते आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते त्या पद्धतीने आपल्याला दाभा उचलत कपडा सरकवायचा आहे. कारण की हा राऊंड शेप असल्यामुळे स्ट्रेट शिलाई येथे करता येणार नाही. त्यामुळे काय करायचं आहे, प्रत्येक शिलाईला आपल्याला दाभा उचलून घ्यायचा आहे आणि प्लेट करून घ्यायची. प्लेट करताना दाभावरती घ्यायचा, प्लेट तयार करून घ्यायची आणि पुन्हा दाभा ठेवल्यावर ज्या पद्धतीने राऊंड शेप आहे त्या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकायची आहे. जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही नेट फॅब्रिकला आधी प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि मग पुन्हा ते सर्कलला तुम्ही जॉईन करू शकतात. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ही ट्रिक यूज करू शकतात. मला प्रॅक्टिस असल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट सर्कलवर दाखवते आहे. तुम्हाला प्रत्येक प्लेट मी स्लो दाखवलेली आहे. आणि शेवट काय करायचं आहे, जेथे तुमची 1 किंवा 2 प्लेट्स बाकी राहतील तेथे आपल्याला शिलाई काढून घ्यायची आहे. म्हणजे शिलाई करायचं थांबवायचं आहे. आता नेटचा जो दोन्ही रुंदीचा जो भाग आहे तो आपल्याला अटॅच करायचा आहे. 2 प्लेट बाकी ठेवल्यावर जो दोन्ही बाजूचा जो कपडा दिसतो आहे तेथे शिलाई करायची आहे. मी व्हिडिओत दाखवते तसं 1 प्लेटचं अंतर घेऊन अंदाजाप्रमाणे किती कपडा शिल्लक राहतो ते मार्क करून घेतलं. म्हणजेच मी तिथे नॉच देऊन घेतला आणि जिथे नॉच दिला आहे तिथून स्ट्रेट कट करून घेतलं. जर तुम्हाला रुमालाला जास्त प्लेट्स टाकायच्या असतील तर तुम्ही जवळजवळ अर्धा किंवा 1 इंचावर प्लेट टाकू शकता. त्यामुळे काय होईल का, जेवढा कपडा आहे तेवढा संपूर्ण यूज केला जाईल. आता दोन्ही स्ट्रेट लाईनमध्ये मी कपडा अटॅच करून घेते. उरलेली जी प्लेट आहे ती अटॅच करून घेते. आता डबल स्टिच करून घेतलं आणि जेथे सर्कलला 1 प्लेट पाडायची बाकी होती ती करून घेतली. अशा पद्धतीने आपल्या पूर्ण प्लेट तयार झालेल्या आहे. आता काय करायचं आहे, जो काही नेट फॅब्रिक आहे तो असं आतल्या बाजूला सीध्या बाजूच्या वरच्या बाजूने आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे आणि जे लायनिंगचं कापड आहे ते खालच्या बाजूला ठेवायचं आणि शिलाई करायची. इथे एक काळजी घ्यायची आहे, शिलाई करताना नेट फॅब्रिक प्रत्येक वेळेस चेक करायचं आहे मध्ये येत नाही ना. असं मध्ये लोटत आपल्याला शिलाई करायची आहे. आणि 2 ते 3 इंचाचा मी कपडा बाकी ठेवला आहे. जागा शिलाई करायची बाकी ठेवली आहे तेथून आपल्याला उलट करायचे आहे. अशा पद्धतीने बॉक्स प्लेट झालेली आहे. म्हणजे कुठेही या रुमालाची शिलाई तुम्हाला दिसणार नाही. आणि जिथे 2-3 इंचाची शिलाई बाकी होती तेथे मी शिलाई करून घेतली. आता ती शिलाई दिसू नये म्हणून काय करायचं, येथे आपण लेस लावायची आहे. तुमच्याकडे जी काही लेस असेल, समोसा लेस किंवा डायमंड लेस किंवा कुठली पट्टीची लेस तुम्ही लावू शकतात. फक्त ती राऊंडमध्ये फोल्ड झाली पाहिजे. आता लेस लावताना ज्या पद्धतीने आपण प्लेट्स पाडल्या होत्या दाभा उचलून त्याच पद्धतीने लेस लावायची आहे, जेणेकरून ती सर्कलमध्ये लागला जाईल. मी दाखवते त्या पद्धतीने असं राऊंड शेपमध्ये शिलाई करायची आहे. ज्या पद्धतीने सर्कल फिरतो आहे त्या पद्धतीने लेस फिरवत शिलाई करायची आहे. शेवट
एक्स्ट्राची लेस कट करून घ्यायची आणि शेवटच्या टोकाला फोल्ड करून शिलाई करून घ्यायची. दाबा मागे पुढे करत शिलाई करायची, जेणेकरून ती लेस पॅक होईल. आता आतल्या बाजूला लेस लावून झाली, पुन्हा बाहेरच्या बाजूलाही लेस लावायची. मी येथे बाहेरच्या बाजूला एकदाच लेस लावली आहे, येथे तुम्ही 2दा लेस लावली तरी चालेल. आता एक्स्ट्राचे जे धागे असतील ते कट करून घेतले आणि संपूर्ण नेटला मी शिलाई करून घेते. काहींच्या मशीनवर नेट चालत नाही, तर तुम्ही येथे न्यूजपेपरचा वापर करू शकतात. अशा वेळी काय करायचं आहे, नेटवर न्यूजपेपर ठेवायचा आणि त्यावर अंदाजाने शिलाई केली तर शिलाई पक्की बसते. म्हणजे मिडलला न्यूजपेपर आला पाहिजे आणि शिलाई करून झाल्यावर न्यूजपेपर काढता येतो. आता पूर्ण नेटलाही मी शिलाई करून घेतली. बघा किती सुंदर आपलं ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे. सगळ्या बाजूने कवर केलेला आहे ताट आणि बाजूला बघू शकतात खूप सुंदर खाली अशी लेअर पडलेली आहे. यामध्ये मोठं ताटही बसेल. माझ्या ताटासारखं ताट असेल तर अशी बाजूला फ्रिल तयार होईल. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.